अंजनाची धड इंजिनचं स्पीड वरती टाकत होते स्टेशन मध्ये आवाज रोड क्रॉसिंग कृपया ध्यान दे कोल्हापुर स्टेशन नागपुर कोल्हापुर महाराष्ट्र एक्सप्रेस थोड़ी ही समय में प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है। भालेगांव न्यू रेलवे स्टेशन पर आ चुकी है। वृंदावन धाम। श्री राधे कृष्ण भगवान की बांके बिहारी लाल की। भगवान श्रीकृष्ण सृष्टी करून निघून गेले आणि तदनंतर युद्ध निश्चित ठरलं। विदुर काकांनी विचार केला आपल्याला युद्धात राहायचं नाही म्हणून विदुर काका निघाले। शरीरगत कौरव पुण्य लब्धो गजाव हया तीर्थ पद पदानी हनुमाक्रमत पुण्यचिकीर्षयोर्व्याम् स्वधिष्ठितोयानि सहस्रमूर्तिः। कौरव पुण्य लब्धो कौरवांचा पुण्याचा स्रोत पुण्याचा आधार विदुर काका। गजाव हया तीर्थपद पदानी अनेक तीर्थांची यात्रा करीत करीत पायीच निघाले। अवधूत वृत्ती जशा प्रकारची धारण केलेली जण काही पुण्य पवनाद्री कुंजे पवित्र तीर्थक्षेत्र पवित्र तीर्थयात्रा अशा ठिकाणी त्यांनी निवास केला। गाम पर्यटन मेद्य विवेक वृत्ती। गाम पर्यटन प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी जात असताना त्यांची वृत्ती विविक्त होती। माणसं तीर्थयात्रेला जातात पण यात्रेला जायचं म्हणजे त्यांना 8 दिवस तयारीला लागतात। पंढरपूरची यात्रा 8 दिवस अगोदरच म्हटले का काय गडबड चालू आहे? नाही म्हटले पंढरपूरची यात्रेची तयारी चालू आहे। 8 दिवस तयारी। मग 5-7 दिवस 8 दिवस पंढरपूरला राहायचं आहे। लाडू बनवून घ्यायचे चिवडा बनवून घ्यायचा करंजा बनवून घ्यायच्या
दशम्या बनवून घ्यायच्या, लोणचं बनवून घ्यायचं, गुळ पोळ्या पुरणपोळ्या काय असेल नसेल ते सगळा थाटमाट आपल्याला, म्हणजे एवढी चिंता करून आपण जात असतो. याला तीर्थयात्रा म्हणत नाही, याला ट्रॅव्हलिंग अशा प्रकारचं म्हणतात. जणू काय तो कुठं तरी आपला शोक करण्यासाठी जात असतो, सहलीला जाण्यासारखं. पण तीर्थयात्रेला जाणं त्याला म्हणतात जो तीर्थक्षेत्राला जात असताना गाम पर्यटन मे देवी तरुती सदा प्लुतो अधशयनो मधुतः. नित्य अधशयन, जो जमिनीवर शयन करत असतो. अवधूत वेशू अवधूत वृत्ती. आपल्या बॅगेमध्ये तीर्थाला जरी गेलो तरी तेल, साबून, कंगवा, फणी, पावडर, लिपस्टिक. पंढरपूरला गेले तरी लिपस्टिक असते. ह्या सगळ्या गोष्टी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत नाहीत. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कधीही तीर्थामध्ये साबून लावून स्नान करायचं नसते. त्याची भौतिक कारणही चांगली आहेत. हजारो लोक एकाच वेळी नदीमध्ये स्नान करतात आणि हजारो लोकांनी जर साबण लावून नदीमध्ये स्नान केलं तर नदीचं पाणी कसं होईल? घाण होईल. मग साबणाने घाण झालेल्या पाण्यामध्ये कोणाला स्नान करावं वाटेल? दुसऱ्याला नाही. याच्यासाठी साबण लावून स्नान करायचं नाही की आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. दुसरी गोष्ट, तीर्थक्षेत्रा ठिकाणी स्नान करणे म्हणजे आपला मळ धुण्यासाठी नव्हे, पाप धुण्यासाठी आहे. शारीरिक मळ धुण्यासाठी नाही, मग मानसिक मल धुण्यासाठी आहे. मन निर्मळ करण्यासाठी तीर्थक्षेत्राचं स्नान असते. त्या पवित्र जलामध्ये बुडल्यानंतर त्या पवित्र जलाने एक निर्मळता अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण व्हावी, एवढ्यासाठी ते स्नान असते. शास्त्रामध्ये विधी सांगितला, तीर्थामध्ये स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये बुडावं, बाहेर निघावं आणि तदनंतर कपडे बदलावेत. कपडे बदलत असताना आपण जे ओले झालेले कपडे सोडतो ते कपडे सुद्धा त्या परत नदीमध्ये बुडवून धुवायचे नसतात. ती ओलीच कपडे घरी घेऊन जायचे आणि घरी धुवायचे. पण तीर्थक्षेत्रामध्ये त्या कुंडामध्ये, त्या गंगेमध्ये ते ओले कपडे धुवायचे नसतात. असे अनेक विधी आहेत. विदुर काका ह्या सर्व विधीनुसार तीर्थयात्रा करतात. अलक्षिता स्वैरवधूत वेशो व्रतानि केरे हरितोषणानि. बरं, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले मग काय करावं? ठीक आहे, तीर्थामध्ये स्नान करून आलो सकाळी सकाळी, तदनंतर काय करायचं? मस्त रिमोट घेऊन टीव्ही पाहत बसायचा भाड्याने घेतलेल्या रूम मध्ये? नाही. व्रतानि चेरे हरितोषणानि, अशा प्रकारची व्रत करावी की जेणेकरून परमात्मा समान प्रसन्न होईल. भगवंताला प्रसन्न करणाऱ्या व्रतांचं पालन करावं. एकादशी असेल तर उपवास करावा. मग एकादशी आहे म्हणून आपली सुरुवात करावी, तो पेटवावा, साबुदाणा भिजू घालावा, साबुदाण्याची खिचडी म्हणजे उसळ, बटाट्याचे वेफर्स, बटाट्याची भाजी, भगराच्या पुरी आणि श्रीखंड, मग त्याच्यावर ताव मारायचा, अशी एकादशी. एकादशी जेवढं खाता येईल तेवढंच खायचं, कमीत कमी उपवासी राहायचं, व्रत करायचं. त्याच्यानंतर भगवंताचं स्मरण होईल त्या ठिकाणी आपलं संतांच्या समवेत स्मरण करावं किंवा एकट्याने का होईना जप करत बसावं, स्मरण करत बसावं, हरिकीर्तन ऐकावं, कथा ऐकावी. विधी तो हरिकथा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचा विधी सांगितलेला आहे, भगवंताची कथा श्रवण करावी, भगवत कथेमध्ये मन लीन करावं. कथा ऐकण्यासाठी तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी गेलात ना तर त्याचा एक आगळा वेगळा आनंद प्राप्त होत असतो. पण माणसं कथा ऐकायला जात नाहीत.
कथेचं नाव करतात फक्त, नाव कथेचं, पण मनामध्ये असते आजूबाजूचा भाग फक्त पाहणे. लोक म्हणतात आजच्या दिवस कथा कमी घ्या, पण चलो बरसाना जाएंगे, राधा जी का बरसाना देख के आएंगे. वृंदावन में तो 7 दिन वहीं पडे. ही कथा तर आपण भालेगावला सुद्धा ऐकतो. बरसाना कुठं बघितलं, चला बरसाना पाहायला जाऊ, इकडे बघू तिकडे बघू, मथुरा पाहायला जाऊ, जिथं भगवान जन्माला आले तो कारागृह पाहायला जाऊ. त्या दर्शनापेक्षा त्या ठिकाणी कथा आणि मनाची स्थिरता कशी होईल, एक अद्भुत आनंद कसा प्राप्त होईल, तो विचार करावा. अशी तीर्थयात्रा करत करत विदुर काका निघाले. कालेन तावत यमुना उपेत्य, बराच काळ निघून गेला. यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. तत्रुद्धवं भागवतं ददर्श, भागवत महान वैष्णव असणाऱ्या उद्धवाचं दर्शन केलं. दुरूनच उद्धवजी दिसले. कोणीतरी संत आहे, वैष्णव आहे, आणि बघितलं तर उद्धव आहे. लक्षात आलं, अरे हे तर उद्धव आहे. वासुदेवानुचरं प्रशांतं, वासुदेवानुचर कृष्णाचा सेवक आहे. बृहस्पते प्रार्थनयं प्रतीतं, बृहस्पतीचा शिष्य आहे. उद्धवजीच्या जवळ जातात. उद्धवानं ओळखलं विदुर काका, आणि दोघांची भेट झाल्यावर मग काय, जय राम राम जय हरी श्याम श्याम, अतिशय आनंद वाटला दोघांना. गद्दे को गद्दा मिले तो खावे दो लात, साधू को साधू मिले तो होवे दो बात. जय हरी जय हरी जय हरी, आलिंगन. अतिशय आनंद वाटला एकमेकांना. आलिंग गाढं प्रणयेन भद्रं, प्रणयेन भगवान कृष्णाच्या समोर दोघांच्या शरीरावर रोमांच उभे आहे. आनंद प्रगट झालेला आहे. पुलकोद्भिन्न सर्वांग मुंचन्मील दृशा सुत, पूर्णार्थ लक्षित स्नेह प्रसर संप्लुत. अतिशय पूर्णार्थानं भरले दोघांचे डोळे. स्नेह प्रसर, आनंदाचे अश्रू दोघांच्या डोळ्यामधून वाहू लागलेले आहेत. शरीरावर रोमांच उभे राहिलेले आहेत. 4 मिले 64 खिले, बिहसे 7 करोड. 4 मिले 64 खिले, दोघांचे 4 हात एकत्रित झाले. 32 दोघांच्या तोंडातले 64 दात एकत्रित खिदळू लागले. म्हणजे दोघे एकमेकाला आनंदाने हसत हसत बोलू लागले. 64 दात. 4 मिले 64 खिले, 20 रहे करजोड. याची 10 बोट, त्याची 10 बोट, दोघांचे 20 बोट हात जोडून आहेत. 20 रहे करजोड. हरिजन से हरिजन मिले तो 7 करोड. आणि असे साधूला साधू मिळून याच्या अंगावरती 3.5 करोड रोम केस आणि त्याच्या अंगावरती 3.5 करोड केस, दोघं मिळून 7 करोड केस सुद्धा असे उभे राहिलेले आहेत आनंदानं. असा आनंद आला त्यांना. उद्धवा कुठून आलात? कृष्णाकडून आलो. कृष्णाच्या समवेत बराच काळ गेला. दोघं बसले जवळ जवळ यमुनेच्या किनाऱ्यावर.
आणि बसल्या बसल्या मग दोघांच्या जेव्हा गप्पा सुरू होतात, बघा तुम्ही, जुने लंगोटी यार कधीतरी म्हातारपणी एकत्रित यावे. जुने लंगोटी यार मग ते जुन्या गोष्टी काढतात आणि एकमेकाला जुन्या गोष्टी सांगतात. उद्धवाला सांगतात, उद्धवा तू भगवान कृष्णाच्या समवेत संपूर्ण आयुष्य गेलं, भगवंताच्या बाललीला ज्या तुला ज्ञात आहेत त्या वर्णन करून सांग. बाललीला सांगण्याविषयी विद्वाने प्रार्थना केली आणि उद्धवाला त्या भगवंताच्या बाललीला स्मरण झाल्या. संपूर्ण भगवत चरित्र स्मरण झालं. कृष्णाचं चरित्र आपल्या हृदयामध्ये स्मरण झालं. त्याची स्मृती जागृत झाली. जसं भगवत चरित्र स्मरलं तसे अष्ट सात्विक भाव उद्धवाच्या ठिकाणी जागृत झाले आणि उद्धवाची वाणी कुंठित झाली जणू काही. बालपणात जेव्हा उद्धव 5 वर्षाचा होता, 5 वर्षाचा असताना एकदा भगवंताच्या जपामध्ये ध्यानामध्ये मग्न होता. पूजेच्या समोर बसून प्रभूच्या मूर्तीसमोर ध्यान करीत बसला होता. लहान असणाऱ्या उद्धवाला आईनं सांगितलं, उद्धवा बाळा सकाळपासून काही खाल्लं नाही, भूक लागली असेल, खूप वेळ झाली, 12:30 वाजले. नाहीतरी काल माणसं तकतक करत होती, 2 वाजले तरी अजून सुट्टी होत नाही, पोटात भूक मावत नाही. आमचे विष्णू महाराज पण 2-2 बोटं दाखवायचे. आज 12:30 वाजले, भूक लागली. उद्धवा अजून तुला भूक कशी नाही लागली? ये बाबा चल जेवून घे. उद्धवाने आवाज दिला. आईने पुन्हा दुसरा आवाज दिला, अरे बाळा उद्धवा चल लवकर जेवायला चल. तरीही उद्धवजी त्याच ध्यानामध्ये मग्न. आई प्रत्यक्ष गेली आणि उद्धवाला हलवून सांगते, बाळा उद्धवा उठ. अरे बसलास काय नुसतं, तू काही खाल्लं नाही, सूट जेवण कर, काहीतरी खा. उद्धवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. शरीरावर रोमांच उभे होते. कंप सुटला होता शरीराला. स्नेह प्रसर संपुतः गदगद गिरा नयन बहनीरा. अशा प्रकारची स्थिती उद्धवाची झालेली होती. उद्धव म्हणतो, आई कशाला उठवलंस मला? किती मस्त ध्यानामध्ये बसलेलो होतो. अगदी त्या भगवंताच्या समवेत जणू काही मी जेवायलाच बसणार होतो. भगवान स्वतः आपल्या हाताने सर्व गोपाळांच्या समवेत मला प्रसाद देणार, तेवढ्यामध्ये तू मला उठवलंस आणि ही कळण्याची भाकर खायला देतेस हिच्या समवेत. तुम्हाला आनंद हवा आहे, दररोज जेवायला जा वृंदावनामध्ये. तुम्ही म्हणाल एवढं सोपं आहे का? विष्णू महाराजांच्या ट्रेन मध्ये बसून काही जाता येणार नाही. मग त्यासाठी पैसे लागतील, भाडं लागेल, काहीही लागत नाही. दररोज वृंदावनात जेवायला या. तुम्ही म्हणाल घरून डबा घ्यायचा आणि इथे येऊन जेवायचं का? इथेही यायची गरज नाही. घरीच बसल्या बसल्या सकाळी सकाळी जेवण करायचं, डोळे लावून ध्यान करायचं की चला भगवान श्रीकृष्ण गोपाळांच्या समवेत वनात गेलेले आहेत, त्यांच्यातच मी पण गोपाळ रूपाने आहे. गाई चालल्या, भूक लागली, दमलो, म्हणून कृष्णाला प्रार्थना केली, कृष्णा चल बाबा शिदुऱ्या सोडायच्या आहेत. आणि कृष्णाला घेऊन मग आम्ही एका ठिकाणी जमलो. यमुनेच्या किनाऱ्यावर सर्व गायी झाडांच्या खाली आहेत. डोळे लावल्याशिवाय जमणार नाही. तुम्ही टाकामका माझ्याकडे काय बघताय? त्याच्यासाठी डोळे लावावे लागतील. डोळे लावून मग ध्यान करायचं की गायी एका विशाल वडाच्या वृक्षाच्या खाली बसलेल्या आहेत. गरुड वट भांडीर. वट भांडीर हा गरुड झालेला आहे आणि त्याच्या खाली गायी आहेत. आम्ही एका खडकावर बसलेलो आहे, चांगला खडक बघून. वरून झाडाची सावली आहे. सर्वांनी आपापले डबे सोडले, भाकरी सोडल्या, एकत्रित केल्या, भगवंताच्या जवळ दिल्या आणि मग भगवंताने आम्हाला सर्वांना बसवलं. त्यामध्ये आपण पण बसायचो. मी पण बसलो. भगवान अनेकांना वाढतात. वाढत वाढत आपला नंबर आला. आपणही आपल्या हातातलं पान पुढे करायचं. हातावरच पान घेतलेलं आहे. सर्वांच्या हातामध्ये झाडाची तोडून आणलेली पानं आहेत. त्या पानावर भगवान प्रत्येकाला प्रसाद देतात. एकत्रित केलेला काला. आपल्याही पानावर भगवंतानं काला टाकला. आपण त्यातलाच एक घास घ्यायचा. भगवंताला सांगायचं, हे कृष्णा इकडे येत म्हणा ना तुम्हाला. हे कृष्णा इकडे इकडे तू पण खा ना. कृष्णा म्हणेल नको नको,
अरे खा थोडस, माझ्या हाताने खा. नको नको, बघ तू जर माझ्या हाताने खाणार नाहीस ना तर मी पण जेवणार नाही. तुम्ही पण हट्ट करायचा. तुम्ही म्हणाल अजून जेवायलाच गेलो नाही आणि पहिल्याच दिवशी करा. आपणही हट्ट करायचा. तू खाणार नाहीस तर मी पण जेवणार नाही, नामदेवासारखा, म्हणून तू खा. मग भगवान हा करेल. भगवंताच्या मुखामध्ये आपण हात घालायचा. मग भगवंताने खाल्लं, अतिशय आनंद आपल्या हृदयात वाटला आणि तदनंतर आपण खायला सुरुवात करायची. पोट भरून खायचं. अशा प्रकारचा हा आनंद येत असतो. उद्धवाने पान घेतलं हाती आणि तेवढ्यात आईने उद्धवाला हलवलं. उद्धवा चल, कळण्याची भाकर झालेली आहे तयार. तो ठेचा थंड होतो, खाऊन गेलो का. अशा वेळी तुम्हाला जर तुमचं ध्यान भंग केलं आणि तुम्हाला समोर कळण्याची भाकर दिली, तुम्ही काय म्हणाल? एवढं मस्त लोणी होतं कृष्णाने आणलेलं आणि लोणी सोडून दिलं ना, आता कळण्याची भाकर ही खावी लागणार आहे. ध्यान भंग झाला उद्धवाचं. म्हणजे बाळ उद्धवाला अशा प्रकारची साधना करण्याची सवय होती. हा साधनेचा अभ्यास असतो. त्याच्यासाठी गुरु प्रसाद असल्याशिवाय हा अभ्यास घडत नाही. अशा अभ्यासाच्या द्वारे उद्धवाची साधना होती. बालपणामध्ये ज्याला एवढं प्रेम होतं तर आजपर्यंत त्याची साधना परिपक्व झाली होती. संपूर्ण आयुष्य साधनेत गेलं होतं. आज उद्धवाची काय दशा झाली असेल. आज उद्धवाला स्मरण झालं संपूर्ण लीलांचं. उद्धवाने डोळे पुसले आणि विदुर काकाला मग भगवान कृष्णाच्या लीला वर्णन करून सांगतात. अनेक बाल लीला भगवान कृष्णाचे वर्णन करून सांगितलं की भगवान बालपणी कसे रुसत असायचे. मग गवळणी भगवंताला कशा समजवायच्या. कृष्णा रडू नकोस, चल आमच्याकडे चल, लोणी खायला, लोणी देईन तुला. मग भगवंताला लोणी खायला द्यायचं आणि भगवंताचं रडणं थांबवायचं. कधी कधी भगवान एवढे रडायचे. मग यशोदा म्हणायची गवळणीनं हा फारच रडतो. तेवढ्यात राधा यायची. मग राजाने सांगायचं यशोदाबाई चिंता करू नकोस, मी याला गप्प करेन, माझ्याकडे दे. भगवान म्हणतात मला तुझ्याकडेच तर यायचं आहे म्हणून तर रडतो. आणि राधेच्या समवेत जायचे. मग राधा भगवंताला अतिशय आनंदानं लोणी खाऊ घालायची आणि भगवान अतिशय आनंदित व्हायचे. अशा भगवंताच्या अनेक बालीला नंद बाबाच्या समवेतच्या बालपणामध्ये भगवान कसे धावत जायचे आणि नंद बाबा भगवंताला आवाज द्यायचे, कृष्णा जेवायला ये. भगवान मुलांच्या समवेत खेळत बसायचे. मग आईने आवाज द्यावा, कृष्णा लवकर ये बाबा, तुझे पप्पा वाट बघतायत, डायनिंग टेबलवर बसलेत, जेवायला बसलेत बाबा, लवकर ये. म्हणून कृष्णाला आवाज द्यायचा आणि केव्हा केव्हा तरी कृष्ण एकदम धावत यायचा. धावत आल्यावर नंद बाबांच्या मांडीवरच जाऊन बसायचा. दुसऱ्या मांडीवर बलराम दादा आणि मग दोघं नंद बाबाच्या समवेत भोजन करायचे. काय आनंद असेल. 11 वर्षे पर्यंत भगवंताने या ठिकाणी लीला केल्या आणि तदनंतर भगवान मथुरेला गेले. मथुरेला गेल्याच्या नंतर कंसाचा नाश करून वसुदेव देवकीला मुक्त केलं. उग्रसेनाला परत राज्य दिलं. विदुरा त्याच्यानंतर भगवान गुरुकुलामध्ये गेले. सांदीपनी मुनीकडे आश्रमामध्ये अध्ययन केलं. द्वारकेचं राज्य स्थापित केलं. महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय केला. धर्माची स्थापना केली. अधर्माचा नाश केला आणि तदनंतर समुद्रकिनारी प्रभास क्षेत्रावर यादवांचा सुद्धा नाश करून स्वतः परमधामाला निघून गेले. पण जाता जाता मला दिव्य ज्ञान दिलं. दिव्य ज्ञान देऊन
मला बद्रिकाश्रमी जाण्याची आज्ञा दिली. आता मी बद्रिकाश्रमाकडे निघालेलो आहोत. मला बद्री विशाल पर्वतावर जायचं आहे. विदुराने सांगितलं, उद्धवा, तुला जे विशाल दिव्य ज्ञान भगवंताने दिलेलं आहे त्या दिव्य ज्ञानाचा उपदेश मला दे ना. मला सांग ते दिव्य ज्ञान काय आहे. ज्ञानं ज्ञानं परं स्वात्मनः प्रकाशं यदा योगेश्वर ईश्वरस्ते वक्तुं भवानोर्हति अधि विष्णु भित्या स्वभृत्यार्थकृतश्चरन्ति. जर मी ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी योग्य असेल तर उद्धवा मला ते ज्ञान वर्णन करून सांग. मला त्या ज्ञानाची अपेक्षा आहे मनामध्ये. उद्धवाने सांगितलं, वेदूर काका, तुम्ही तर एवढे महान आहात. जेव्हा मला ज्ञान दिलं त्याच वेळेला त्या ठिकाणी मैत्रेय मुनी होते आणि मैत्रेय मुनींना भगवंताने माझ्या समोर आज्ञा दिली की मैत्रेया, जा माझ्या विदुराला या दिव्य ज्ञानाचा उपदेश द्या. माझ्या विदुराला हे ज्ञान सांगा असं म्हटलं. आणि विदुर काकाला आनंद वाटला की जगात भगवंताला सगळेच माझे माझे म्हणतात. मोर मोर सब कोई कहत बहुत मचावत शोर. सगळे म्हणतात भगवंताला, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. प्रभू, तुम्ही सर्व काही आहात माझे. माता पिता बंधू बहिणी चुलता सर्व काही तू आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा. पण भगवान कोणाला आपलंसं म्हणत नाही. मोर मोर सब कोई कहत बहुत मचावत शोर. मोर पंख वारे प्रभु कबहू कहत ना मोर. पण ज्याच्या मस्तकावर मोर पंख आहे तो परमात्मा कधी कोणाला माझं म्हणत नाही. आणि त्या परमात्म्याने मला माझं म्हटलं. माझ्या विदुराला हे ज्ञान सांग. विदुर काकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. बस त्या परमात्म्याचं केवढं प्रेम माझ्यावर आहे. विदुरजी, तुमच्या भक्तीचा प्रभाव आहे. त्या परमात्म्याचं स्मरणच करावं. तेच स्मरण मीही करेन. आणि बद्री विशाल पर्वताकडे उद्धवजी निघून गेले. विदुर काका हरिद्वारला येतात. मैत्रेय मुनींच्या आश्रमात प्रभूचं स्मरण करीत करीत मैत्रेय मुनींच्या आश्रमाकडे निघाले. आपणही प्रभूचं स्मरण करीत करीत मैत्रेय मुनींच्या आश्रमाकडे निघू आणि उद्यापर्यंत मैत्रेय मुनींच्या आश्रमात आपण जाऊन पोहोचू. चलो हम स्मरण करते हुए चलते हैं हरिद्वार की यात्रा में, वृंदावन से हरिद्वार. कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. सावरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. कोई कहे गोविंदा, कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. जय हो श्री राधे. राधानी श्याम कहानी रानी गिरधर. राधानी श्याम कहानी रानी गिरधर.
जोर से ताली बजाओगे उतनी जोर से भूख लगेगी। अभी खाना तैयार है, चिंता मत करो। राधा ने श्याम कहानी रान गिरधर, राधा ने श्याम कहानी रान गिरधर, कृष्णा ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, कृष्णा ने कृष्ण कहा जाने नटवर, कृष्णा ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, कृष्णा ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, ग्वालों ने तुमको पुकारा गोपाला, ग्वालों ने तुमको पुकारा मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। राधे राधे। मैया तू कहती है सुनो कन्हैया, घन श्याम कहते हैं बलराम भैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया। जहाँ तालियों की आवाज तो फीकी पड़ जाएगी तो भजन भी फीका हो जाए। मीठा मीठा मिठास निर्माण होने के लिए भजन की मिठास तो तालियों की गुंजार पर है। ओ मैया तू कहती है सुनो कन्हैया, मैया तू सुनो कन्हैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया। सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। जय हो राधे राधे भावे। आंखें बंद करके हम वृंदावन में बैठे हैं, शाम का वक्त कृष्ण जी की बनवारी अर्जुन के मोहन, घुटने आरती की मोहन, कृष्ण जी की बनवारी अर्जुन के मोहन, कृष्ण जी की बनवारी अर्जुन के मोहन। चलिया भी कह करके बोला दुर्योधन, चलिया भी कह बोला दुर्योधन। कंसा कहता है
युधिष्ठिर के उद्धव के माधव अच्युत युधिष्ठिर के उद्धव के माधव भक्तों के भगवान संतों के केशव भक्तों के भगवान संतों के केशव बोलनिया तुमको बोलनिया तुमको पुकारे नंदलाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला कोई कहे गोविंदा कोई गोपाला 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 कहूँ सावरिया बासुरिया भगवान परमात्म्याची कथा या ठिकाणी आपण थांबवू. आपली वेळ झालेली आहे. कथा थोडीशी विस्तीर्ण शिल्लक राहत असते. तुमची तयारी पाहिजे. माझी तयारी अशी आहे की आताही नाही उठलो तरी मी 5 वाजेपर्यंत चालू देतो. तुमची तयारी पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज पेट्रोल पाणी जास्त टाकता का तुम्ही गाडीमध्ये? असं काही नाही. ॲव्हरेज जास्त असते काही काही गाड्यांना. काही काही गाड्या बिना ॲव्हरेजच्या कितीही टाका ती भुकेलीच राहते महाराज. म्हणून आपण ठरवायचं उद्याच्या दिवशी सकाळी 9:30लाच कथा सुरू करू आणि दुपारी 2 पर्यंत उद्याच्या दिवशी चालवली तर चालेल. जन्म होईल. हा उद्या जन्मोत्सव आहे भगवान कृष्णाचा. जन्मोत्सवाची तयारी करायची आहे सर्वांनी. महिला मंडळाकडे ही तयारी दिलेली आहे. नाहीतरी जन्माचं सगळं खातं तुमच्याकडेच दिलेलं असतं. मध्ये पाळणा करायचा मागच्या वर्षाप्रमाणे सर्वांना आता सांगायची काही आवश्यकता नाही जास्त. आणि ओरिजिनल श्रीकृष्ण शोधा आता भालेगावात कोणता आहे. मागच्या वर्षाचं नाही चालणार. नवीन पाहिजे. म्हणून जो असेल लहानात लहान त्याची संपूर्ण तयारी करायची. उद्या जन्मोत्सव आपला होईल एकाच कथेमध्ये. दुपारी जवळजवळ 1:30 वाजेपासून आपल्या जन्मोत्सवाच्या कथेला प्रारंभ होईल. 1 ते 2 पर्यंत जन्मोत्सव होईल. आज रात्रीचं कीर्तन हरिभक्तीपरायण गुरुवारी संदीपान महाराज शिंदे हसे गावकर यांचं कीर्तन आहे. काल झालेल्या कीर्तनाच्या DVD आज संध्याकाळी ज्यांना पाहिजे असतील त्यांना मिळतील. ॲक्टिव्ह कॉम्प्युटर सेंटर यांच्याकडून त्या निर्माण होत आहेत. आज संध्याकाळी 200 रुपयाला कालच्या कीर्तनाची DVD मिळते. पांडुरंग महाराज गुले गुरुवारी यांचं कीर्तनाच्या DVD म्हणजे काल झालेल्या कीर्तनाच्या आज मिळतील आणि आजच्या कीर्तनाच्या उद्या मिळतील. ॲक्टिव्ह कॉम्प्युटर सेंटर यांच्याकडून आज संध्याकाळी त्यांच्याकडे चौकशी करायची. या ठिकाणी तुम्हाला त्या उपलब्ध होतील.